नमस्कार, मी चंदन तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे एम.एच. यात्री या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आता आहे मी माथेरानमध्ये, तर तुम्ही इथपर्यंत कसे याल, नियोजन काय असेल, लागणारा खर्च काय असेल आणि बऱ्याच अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्याने तुमचा थोडा वेळ आणि थोडे पैसे नक्की वाचतील। नमस्कार, नवीन दिवस नवीन प्रवास, ठिकाण नेरळ। मी निघालो आहे माथेरानला। तर तुम्हाला माथेरानला जायचं असेल तर नेरळ या स्टेशनवर यावं लागेल। नेरळ हे मध्य रेल्वेवरील एक छोटंसं स्टेशन आहे। तिथे मुंबईवरून येणाऱ्या लोकल आणि थोड्याफार एक्सप्रेस थांबतात। नेरळ स्टेशनवरून उजवीकडे आलात तर तुम्हाला शेअर टॅक्सी मिळेल। 100 रुपये पर सीट आहे। माथेरानमध्ये स्वागत। हो भाई साहब, आवाज बघा। हे स्टेशन आहे टॉय ट्रेनचं, अमन लॉज नावाचं। सध्या पावसामुळे इथून ट्रेन सुटते अमन लॉज या स्टेशनवरून माथेरानपर्यंत। तुम्ही शेअर टॅक्सीने किंवा प्रायव्हेट टॅक्सीने आलात तर त्या एका पॉईंटवर थांबतात आणि तिथून माथेरानला येण्यासाठी घोड्याने किंवा टॉय ट्रेनने किंवा माझ्यासारखे पायी चालत येऊ शकता। जर पायी येणार असाल तर अर्धा पाऊण तास लागतो माथेरानपर्यंत येण्यासाठी। माथेरान मार्केटपासून जे पॉईंट आहेत ते थोडे दूर अंतरावर आहेत। जर तुम्ही चालणार असाल तर ठीक आहे, नाहीतर घोडा वगैरे करू शकता। आपला पहिला पॉईंट शेरलॉट लेक आणि मला थोडा उशीर झाला आहे, दुपार झाली आहे, त्यामुळे ऊन आहे इथे। जर तुम्ही येणार असाल तर थोडं सकाळी या। इथे वरती होती शेरलॉट लेक आणि तिथूनच 2 मिनिटाच्या अंतरावरती लॉर्ड पॉईंट आहे। 2-2 मिनिटाच्या अंतरावरतीच पॉईंट आहे ते।
रायगड जिल्ह्यामधील हे छोटंसं थंड हवेचं ठिकाण आहे. मुंबईपासून खूपच जवळ आहे. मी वन डे ट्रिपसुद्धा प्लॅन करू शकता. इथून असे पूर्ण पॉईंटच आहेत. या टोकापासून ते त्या टोकापर्यंत त्याला वेगवेगळी नावं दिली आहेत. हा इको पॉईंट आहे. एकदा ट्राय करतो. काहीच नाही. इको बिको काही येत नाही आहे. ते जे पॉईंट आहेत इको पॉईंट किंवा शेरलॉट लेक, इथे जाण्या अगोदर एक शिवसंग्रहालय लागतं. 10 रुपये पर पर्सन तिकीट आहे. माझं नाव अरविंद रांजणे. हे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात केलेलं लेटर आहे. त्याला मोडी भाषा बोलतात, मोडी लिपी. त्या काळातलं मराठी, आजकालचं मराठी असतं त्याचं आजकालच्या मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. हे मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. आणि हे कोल्हापूरमधून शाहू महाराजांच्या इथून कायद्याप्रमाणे आम्ही प्रोसिजर करून आणले. झेरॉक्स कॉपी लिखाण ओरिजिनल आहे आणि ओरिजिनल कॉपी तिकडे आहे कोल्हापूरला. तिसरी गोष्ट, याचा इतिहास असा, राजांनी गड किल्ले बांधले, मंत्रिमंडळ, घोड्यांवर किती खर्च झाला, राजाने वतन कोणाला दिलं, अफजल खानचा वध झाला होता, राजाने एक पत्र लिहून ठेवलं, प्रत्येक गड्यांचे नावं, गड्यांचे खर्च, असं प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळे तपशील सगळं प्रत्येक फ्रेममध्ये आहे. आतमध्ये शस्त्र वगैरे भरपूर आहेत. आतमध्ये फ्रेम आहेत. प्रत्येक फ्रेमवरती इतिहास दाखवला जन्मापासून येईपर्यंत. प्रत्येक फ्रेमच्या खाली इंग्लिश आणि मराठीमध्ये येते लिहिलेलं पण आहे. वाचा, फोटो वगैरे व्हिडिओ घ्या, फोटोचं अलाउड आहे. फक्त कुठल्या वस्तूला हात ना करा. कॅमेरा CC कॅमेरा लावले, पूर्ण बघून तिकडचं भेटणे. ठीक आहे. माथेरान आलात तर शिवकालीन संग्रहालयाला नक्की भेट द्या. 10 रुपये एंट्री फी आहे. शिवकालीन खूप साऱ्या वस्तू इथे तुम्हाला पाहायला मिळतील. छान वाटेल. त्यांपासून जर घोड्याने येणार असाल पॉईंट पाहायला तर 200 रुपये पर पर्सन आहे. म्हणजे सीझननुसार त्यांचा रेट कमी जास्त होत असतो. एका दिवसामध्ये तुमची ट्रिप होऊन जाईल. जर स्टे करणार असाल
तर खूप सारे हॉटेल्स अवेलेबल आहेत. आणि जे पॉईंट तुम्ही चालत कवर करणार असाल तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण चालताना थोडी थंडी आहे वातावरणात, त्यामुळे चालताना काही प्रॉब्लेम होत नाही. इथे फूड थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, कारण थोडा डोंगरी भाग आहे, त्यामुळे त्यांना ट्रॅव्हलिंगचा खर्च लागतो. म्हणजे इतकंही नाही आहे. पाण्याची बॉटल 1 लिटरची 25 रुपयाला आहे. आलात तर माकडांपासून सावधान राहा. भारतामध्ये काही मोजक्यात टॉय ट्रेन आहेत, त्यामधली ही एक नेरळ माथेरान. पण सध्या पावसामुळे ही माथेरानपर्यंत जात नाही, ही फक्त अमन लॉजपर्यंत जाते. नॅरो गेज ट्रॅक असतात त्या ट्रेनचे. हे बघा एकदम छोटेसे तिकीट ऑनलाईन उपलब्ध नाही आहे. तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही बुकिंग करू शकता. हा आहे 2nd क्लास. आणि हा आहे फर्स्ट क्लास आणि 2nd क्लास. यामध्ये फरक फक्त एवढाच आहे, किंवा गद्देदार सीट आहेत, बाकी काही फरक नाही आहे. याचे तिकीट आहे 305 रुपये आणि 2nd क्लासचं तिकीट आहे 45 रुपये. महाराष्ट्रातली बरीच अशी पर्यटन स्थळं अजून ओपन झाली नाही आहेत. माथेरान ओपन झालं आहे आणि आता मी टॉय ट्रेनने खाली जातो आहे अमन लॉजपर्यंत. तर माथेरानला आलात तर टॉय ट्रेनने नक्की जा. येताना किंवा जाताना तुम्ही. इथे मुलं क्रिकेट खेळत आहेत, बघूया मला घेतात का क्रिकेट खेळायला. तर टॉय ट्रेन नक्की प्रवास करा, एक नंबर वाटतं. माथेरानला सकाळी किंवा सायंकाळी आलात तर खूप धुकं मिळेल. छोटंसं थंड हवेचं ठिकाण आहे, या नक्की व्हिजिट करा माथेरान. जास्त खर्चसुद्धा होणार नाही तुमचा आणि थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात. चला भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण येणाऱ्या काळात नवीन व्हिडिओ येणार आहेत. चला बाय.
इथे पॉईंट आहेत, ते चालत तुम्ही कवर करू शकता. आणि काय असतं बोलायला, पॉईंट फिरा बस, एवढंच करा, अजून काय बोलणार. हो फोन.